नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गीते सर संघर्ष करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, तरुणांनो सज्ज व्हा, पोलीस दलामध्ये तब्बल इतक्या जागासाठी भरती होणार आहे। बघा, आजचीच बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो। आज तारीख काय आहे? 20 मार्च 2025 काय आहे? 20 मार्च 2025। बघा, आजची मुख्यमंत्र्याची न्यूज आहे, तर लक्ष द्या। पोलीस भरती 100% होऊ शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती लवकरच होण्याची शक्यता आहे। तर आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्याला काय सांगितलं? लक्ष द्या, पोलीस भरती महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। पुणे मुंबईसह राज्यातील विविध भागामध्ये वाढती गुन्हेगारी आणि पोलीस दलातील तुटवडा हा महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या विषयावर चर्चा झाली असता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10,500 रिक्त जागासाठी लवकरच भरती होणार असल्याची घोषणा केली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी तयारी सुरू आहे। आता ती कशी तयारी सुरू आहे तर तुम्हाला याच्या माध्यमातून कळते। तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो। बघा, राज्यामध्ये लोकसंख्या वाढत असताना पोलीस दलातील कर्मचारी संख्या कमतरता जाणवत आहे। त्यामुळे पोलिसावर अतिरिक्त ताण येत आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सांगितले की राज्यात सध्या 10,500 रिक्त पदे आहेत आणि ती दरवर्षी 7,000 ते 8,000 पोलीस सेवानिवृत्त होतात। मागील 3 वर्षामध्ये विक्रमी 35,802 पदाची भरती करण्यात आली आहे। आता उर्वरित रिक्त जागासाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। विशेषतः पोलीस उपनिरीक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यात आल्या असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे। विद्यार्थी मित्रांनो, नागपूरला बघा 2,578 नवीन पोलीस हवे आहेत। त्यामध्ये हायकोर्टाने विचारले असता गृह विभागाचा निर्णय काय? तर ग्रामीणला आवश्यक पदे पोलीस निरीक्षक 16, सहाय्यक पोलीस निरीक्षक 37, पोलीस उपनिरीक्षक 158, सहाय्यक पोलीस सबनिरीक्षक 246, पोलीस हवालदार 691 आणि पोलीस शिपाई 1,039 असे पदांची रिक्त जागा आहेत। तरी ह्या पदा लवकरच भरण्यात येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, चांगले जास्तीत जास्त जोमाने तयारीला लागा। पोलीस भरती लवकरच होईल। तर बघू आपण पुन्हा आणखीन नांदेड येथे पुन्हा आयुक्तालय होणार आहे। आयुक्तालयासाठी पुन्हा तिथं 2-3 जागा हजार पडतील। तर अशा पुन्हा जवळपास म्हणजे महाराष्ट्रामध्ये 15,000 ते 16,000ची भरती 100% होईल, वाढेल। ही आता 10,500 पुन्हा नागपूर ग्रामीण असं नांदेड आयुक्तालय असे मिळून जवळपास मला वाटते की 15,000पर्यंत तरी पोलीस भरती येऊ शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चांगल्या तयारीला लागा, जास्तीत जास्त मेहनत करा। या भरतीमध्ये आपला विजय गुलालाचा असेल असं निश्चित करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। आपल्या नवनवीन माहितीसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या काही असतील अडचणी तर कमेंटमध्ये कळवा। आपण त्यावर पुन्हा नवीन व्हिडिओ बनवण्यात येईल। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।